सार्वजनिक आणि सामाजिक जीवनात विशेष कामगिरी करून सेवा देणाऱ्या महिलांना ज्ञानगंगा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 9 महिलांना नवदुर्गा सन्मान देऊन गौरव करण्यात आलाय। वणी येथील राधाकृष्ण मंदिरात ज्ञानगंगा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेतर्फे नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्यातक्षम शेती उत्पादने घेऊन महिलांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या आणि कवयित्री वैशाली जाधव होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच विलासराव कड, सामाजिक कार्यकर्ते रविकुमार सोनवणे, संजय कड, मीना पठाण, वर्षा बर्डे, जमीर शेख, स्वाती चोथवे, जगन वाघ, पत्रकार दिगंबर पाटोळे, आंतरराष्ट्रीय धावपटू मंगला बागुल, गावित सर, मयूर जैन, श्रीराम महाले, निखिल कटारिया, संजय देशमुख, प्रदीप निरगुडे, हिरामन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मंगला पाटोळे, शिक्षिका, MPSCच्या माध्यमातून कर सहाय्यक अधिकारी असलेल्या कोचरगाव येथील सुनीता गायकवाड, राधाकृष्ण महिला मंडळ वणी, महिला पोलीस अलका कराड, वणी ग्रामीण रुग्णालयातील स्वच्छता दूत मंगला आहिरे, पोषण आहार देणाऱ्या पुष्पा सोनगिरे, वणी ग्रामपंचायतच्या सफाई कर्मचारी मंगला गांगुर्डे, महिला विद्युत वायरमन पूजा राऊत, पांडाणे येथील आदर्श महिला शेतकरी निर्मल कड आदी महिलांचा उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करून गौरविण्यात आले। यावेळी संस्थेच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत पुरस्कारार्थी महिलांचा प्रमुख पाहुण्यांनी अभिनंदन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैशाली जाधव महिला दिन निमित्त महिलांचे कौटुंबिक सामाजिक भूमिका तसेच यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषांची देखील साथ महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करून यावरील कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। सूत्रसंचालन संस्थेचे संस्थापक संपत जाधव यांनी केले, तर आभार सचिन कड यांनी मानले। प्रवीण गायकवाड, शांताराम बागुल, अभय बोरसे, राजेंद्र महाले यांनी परिश्रम घेतले। जसा करतात साजरा महिला दिन तसा एखादा पुरुष दिनही ठेवला असता, मग कवीने कवितेत त्याच्या आतल्या आत रडणारा पुरुष लिहिला असता, आतल्या आत रडणारा पुरुष लिहिला असता। कधी त्याच्या आयुष्याचा सार मांडला असता, कधी त्याच्या आयुष्याचा सार मांडला असता, मग तोही स्त्रीप्रमाणेच दुःखात सांडला असता आणि साऱ्या जगाशी मग तोही हक्कासाठी भांडला असता, जर कवीने कवितेत त्याच्या वेदनांचा सार मांडला असता। शब्दांना मग त्याच्याही अंकुर फुटले असते, शब्दांना मग त्याच्याही अंकुर फुटले असते, दुःखाचे झाड मोठेच मग सर्वांना वाटले असते। मोकळा होऊन मग तोही कुणाजवळ तरी रडला असता, मोकळा होऊन मग तोही कुणाजवळ तरी रडला असता। दुःखाचा भार त्याच्या हृदयावर पडला नसता, दुःखाचा भार त्याच्या हृदयावर पडला नसता। कारण बऱ्याचदा आपण बघतो बघा, पुरुषांना अटॅक जास्त येतात, कारण काय, त्यांचं मन मोकळं होत नाही, ते मन मोकळेपणाने आपलं दुःख कुणाजवळ मांडू शकत नाही, म्हणून दुःखाचा भार त्याच्या हृदयावर पडला नसता। वेदना त्यालाही होत असतात, भावना त्याच्याही गुदमरतात, वेदना त्यालाही होत असतात, भावना त्याच्याही गुदमरतात। कुटुंबासाठीची दमछाट करताना दुःखाचे झटके त्यालाही बसतात, तरी त्याच्याच घरचा पाहुणा मग तोही झाला नसता, तरी त्याच्याच घरचा पाहुणा मग तोही झाला नसता, जर कवीने कवितेत त्याच्या वेदनांचा सार मांडला असता, जर कवीने कवितेत त्याच्या वेदनांचा सार मांडला असता। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।